नमस्कार मित्रांनो, MKM न्यूज 24च्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या विरोधात शिवसेनेने केले रस्ता रोको आंदोलन। राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाला पडल्या भेगा। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि रस्त्याचे नवनिर्माण कार्य सुरू असून नव्याने तयार करण्यात आलेल्या उड्डाणपुलावर पहिल्याच पावसात रस्ता सुरू होण्याआधी मोठमोठ्या भेगा पडल्या असून अग्रवाल ग्लोबल कंपनी ही निकृष्ट दर्जाचे कामे करीत असल्याने या ठिकाणी कधीही मोठा अपघात होऊ शकतो। त्यामुळे अग्रवाल ग्लोबल कंपनीला जाग आणण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। तर बामणी गावाजवळ तयार करण्यात आलेल्या पुलाजवळ डायव्हर्शन देण्यात यावा, याला कारण म्हणजे पुलावरून 4 किलोमीटर अंतरावर डायव्हर्शन देण्यात आल्याने 4 गावातील लोकांना 4 किलोमीटरचा अंतर ओलांडून आवागमन करावा लागत असल्याने या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते। लवकरच या ठिकाणी डायव्हर्शन तयार करून देऊ, तसेच यापुढे अग्रवाल ग्लोबल कंपनी मार्फत बांधकामात दुर्लक्ष होणार नाही अशी हमी प्रोजेक्ट मॅनेजर व सुरेंदर सिंग परिहार लायझनिंग अधिकारी AGPL कंपनी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। तर आजच्या आंदोलनाची दखल अग्रवाल ग्लोबल कंपनीने आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने घेतली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। यावेळी शैलेश जायसवाल शिवसेना जिल्हाध्यक्ष, राजू पटले, महेश डुमरे युवासेना जिल्हा प्रमुख, मनोज रामटेके तालुका अध्यक्ष सडक अर्जुनी तसेच शिवसैनिक व अन्य कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या नॅशनल हायवेचा हा सेक्शन जो आहे कोमारा पासून देवळीपर्यंत इतका खराब सेक्शन आहे। यामध्ये अनेक प्रकारचे टेंडर झालेले, त्यापैकी मुख्य टेंडर हे एशियल कंपनी अग्रवालच्या माध्यमातून झाले। लोकांच्या एवढ्या गैरसोयी ठेकेदारामुळे होऊन राहिले, त्याच्यामुळे वारंवार अनेक आंदोलन या ठिकाणी झालेले आहेत। परंतु आज या परिस्थितीमध्ये जे डिपार्टमेंटनं या ठिकाणी अनसटल त्या पद्धतीने जो भेगा पडल्या त्या सर्व पुन्हा व्हॉट्सअपमध्ये गेलं आणि जनतेची अनेक तक्रारी आहेत। राजगुडा ग्रामपंचायतीने 3 महिन्यापूर्वी या डिपार्टमेंटला या ठिकाणी डिवायडर करण्याची मागणी केलेली होती। असे अनेक तक्रारी घेऊन आपण हा आंदोलन केलेला होता आणि जनतेच्या त्या मार्ग योग्य मागणी, रास्त मागणी पूर्ण व्हावी याची आमची शिवसेनेच्या वतीने इच्छा है। अग्रवाल ग्लोबल इंफ्राटेक प्राइवेट लिमिटेड। क्या बताएंगे आज गाँव वालों ने जो आंदोलन किए, क्या मांग आप इनकी पूरी करके देने वाले हैं? इनकी मांग यहाँ पे डिवाइडर की है, वो नियमता है। इन्होंने पत्र दिया है, उस पत्र को हमारे द्वारा जिस नियम से जाना चाहिए उस हिसाब से भेजा गया है। वो विधिवत उसका एक वो SOR होता है, वो सेंक्शन होगा। और हमारे अभी टीम लीडर साहब से भी बात हुई है टेलीफोनिक, उन्होंने भी प्रपोजल बना के नेशनल हाईवे को भेज रहे हैं। नेशनल हाईवे से मंजूरी आएगी तो बनाया जाएगा। ऐसा कह देने से हम बना दें और एक्सीडेंटल जोन बन जाए, एक लाइफ सेव करना बड़ा मुश्किल होता, प्रॉपर ही करके इसको दिया जाएगा। आमचा पुढचा पाऊल असं होणार आहे की आम्ही आता तर फक्त आम्ही इथं म्हणजे आंदोलन केलो, त्याच्यानंतर यांनी अगर आमची मागणी पूर्ण नाही केल्यास आम्ही इथं आंदोलन करत नाही, तर आम्ही रस्ता रोखणार, रस्ता आम्ही रोखून बसणार इथे। याचं जबाबदार हे स्वतः अग्रवाल ग्लोबल कंपनी राहणार। आणि आम्ही इथं वारंवार यांना पत्र दिलं, त्याच्यानंतर पत्र दिल्यानंतर यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलं आहे का हा आम्ही काम करून देऊ, तो काम करून देऊ, परंतु यांच्याकडून कोणत्याही पद्धतीचं अजूनही काम झालेलं नाही। त्याच्यानंतर आता यांनी नवीन जो आपला ब्रिज तयार केला, त्या ब्रिजवर मोठ्या मोठ्या अशा भेगा पडलेल्या आहेत। तुमच्या कॅमेऱ्यामध्ये येत असे मित्र तुम्हाला दाखवतो, मला हे भेगेची हे हाल आहेत, तुम्हाला माहिती असेल। फार वाईट आणि निष्ठुर म्हणजे इतक्या दर्जाचं यांनी आपलं काम केलेलं आहे की इथं जेव्हापासून यांनी काम चालू केलेलं आहे इथं एवढे जीवहानी झालेले आहेत आणि जवळपास इथं 8-10 लोक तसे इथं मरण पावलेले आहेत। आणि हे सगळे जिम्मेदार म्हणजे हे अग्रवाल ग्लोबल कंपनी आहे।